हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी सर्वांना शुभ सकाळ. चिमण्यांचा आवाज ऐकताय? आवाज ऐकायला येतो बघा. इथे फणस धरलेत आमच्या फणसाचे. खाले भाजी पण भरपूर केली, त्यानंतर असे पण खाल्ले. आणि आता आज आम्ही नाश्त्याला ना दहीवडे बनवणार आहे. मी दहीवडे बनवणार आहे. वहिनी खूप दिवस झाले, म्हणजे वहिनीने खाल्ले नाही आहेत अजून दहीवडे. तर मी म्हटलं त्यांना, बोलली मी बनवते. काल आम्ही कणेडीला गेलो होतो, कणकवलीला, तर त्यावेळेला येताना सगळं सामान घेऊन आली. तर आज दहीवडे बनवते आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघा आज दिवसभरात जे काय असेल तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. गावी येऊन ना कसे दिवस संपले हेच नाही समजलं. माहेरी पण जाऊन आली, ते तुम्ही बघितलात आता व्हिडिओ. आणि थोड्या दिवसानंतर परत मुंबईला जायचे, परत ते मुंबईचं रुटीन चालू होणार. पण गावी आलं की थोडं बरं वाटतं, आराम वाटतो. आणि मुंबईला गेलं की नुसतं घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला तिकडे फिरावं लागतं. तर वहिनी आता बाहेर झाडू मारतात खळ्यात. आता माझं सगळं आवरलं, तर थोड्या वेळाने सगळं आम्ही तयारी करतो आणि मग दहीवड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपीला आपण इथे सुरुवात करणार आहे. तर रात्री डाळ भिजत टाकली होती, उडदाची डाळ, थोडीशी चण्याची डाळ त्याच्यामध्ये मिक्स केली. तर ही डाळ चांगली भिजलेली आहे. तर आता आपण इथे ना चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलं. हे मस्त चिंच गुळाचं पाणी. त्यानंतर इथे लसूण घेतले, आपले मिरची घेतली आणि त्यानंतर कोथिंबीर घेतली. त्याची ही अशी तिखट चटणी बनवून घेतली. तुम्ही अशी रेडीमेड जरी वापरलात तरीही चालेल. तर अशा ह्या 2 चटणी वापरल्या. त्यानंतर हे जे आपण मगाशी घेतलं होतं ना दही घेतलं. दह्यामध्ये भरपूर अशी साखर टाकायची, तुमच्या आवडीनुसार टाकलं तरीही चालेल. तर हे टोटली 1 किलो दही आहे. तर ह्या दह्यामध्ये आम्हाला जेवढी म्हणजे गोड खायचे तितपत साखर टाकणार आणि तेवढे असे मस्त दही वड्यांसाठी खूप छान अशी टेस्ट येते, जेवढे तिखट आंबट गोड असे असेल त्या. आणि ही जी सकाळी रात्री डाळ भिजत टाकली होती ना, तर ती मी आता इथे वाटून घेते आणि याची मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेते. इथे चांगली अशी बारीक पेस्ट झालेली आहे. तर त्यानंतर आता आपण दहीवडे झटपट असे पटकन दहीवडे बनवून घेऊया. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते चांगलं परत फेटून घ्यायचं. आणि ते सगळे म्हणजे मीठ सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने असं ढवळून घ्यायचं. ह्याआधी मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर केलेली आहे, दहीवड्याची रेसिपी. पण आता वहिनींसाठी खास स्पेशली अशी मी बनवते, म्हणजे माझ्या जावेसाठी अशी बनवते. त्या बोलल्या की दहीवडे आपण, मी कधी अजून व्यवस्थित टेस्ट नाही केले, खाल्ले नाही आहेत. तर मी म्हटलं तुम्हाला मी बनवून घालते, खाऊ घालते. तर इथे मस्त असे फेटून घेतलेले आहे. दही पण मिक्स त्याच्यामध्ये मीठ पण मिक्स केलेलं आहे. आणि ह्यामध्ये आता आपण सोडा वगैरे काय वापरलेला नाही आहे. तर हे असेच आपण विदाऊट सोड्याचे बनवणार आहे. तुम्हाला जर सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकलात तरीही चालेल. तर ही इथे मस्त अशी पेस्ट बनवून झाली. त्यानंतर इथे चांगलं तेल गरम झाल्यानंतर आपण आता दहीवडे याच्यामध्ये सोडून देणार आहे. आणि ही इथे सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे आधीच, कारण की गरमागरम दहीवडे ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकतो ना, तर त्यानंतर पटकन सर्व करायचे. सगळ्यांना एक एक आता सगळे उठतील नाश्त्यासाठी. तर त्यामुळे आम्ही इथे आता झटपट असे पटपट सकाळी नाश्त्यासाठी दहीवडे बनवणार आहे. तेल तापलं का नाही त्यासाठी थोडंसं टेस्ट करून बघितलं, म्हणजे थोडंसं टाकून बघितलं त्याच्यामध्ये. आणि छोटे छोटे जेवढे तुम्हाला आकार आवडेल तेवढे टाकलं तरी, एकदम छोटे बनवलात तरीही चालेल, किंवा मीडियम साईजचे बनवले चालेल, किंवा आपण भजी बनवतो ना, तर मिरची भजी त्या पद्धतीने जरी बनवलात तरी चालेल. पण अशा पद्धतीने तुम्ही बनवा, छोटे छोटे असे. आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला तळून द्यायचं. चांगलं तेल गरम झाल्यानंतरच तुम्ही दहीवडे सोडा याच्यामध्ये, म्हणजे भजी म्हटलात तरीही चालेल. तर ही या पद्धतीने अशी सोडा. थोडीशी ना चण्याची डाळ टाकायची, टेस्ट चांगली येते, नक्की ट्राय करून बघा. नुसतेच उडदाचे नाही बनवायचे, थोडीशी चण्याची डाळ टाकायची आणि चांगलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सोडायचे. तर आता सकाळी सकाळी सगळ्यांना नाश्ता असा दहीवड्यांचा नाश्ता. खूप दिवस झाले, म्हणजे गावाला मुंबईला कसं आपण काय पाहिजे असेल झटपट असं पटकन ऑर्डर करू शकतो किंवा खाऊ शकतो. तर म्हटलं आज आपण झटपट असे घरीच बनवूया दहीवडे. तर हे इथे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे. त्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे. टिश्यू पेपर नव्हता तर त्यामुळे आम्ही पेपरच वापरला. आणि इकडे पेपरावरती काढून घेतलेले आहेत. एका साईडच्या टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर ह्या पाण्यामध्ये आता हे जे दहीवडे आहेत ना, तर ते टाकून घेणार आहे. जेव्हा गरम असतात ना त्यावेळेलाच टाकायचे पटकन. इथे काढून घेतले ना पेपरावरती की ते पटकन असे पाण्यामध्ये टाकायचे. थंड पाणी घ्या किंवा कोमट पाणी घ्या किंवा नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घ्या, तर काही हरकत नाही. तर या पद्धतीने असे टाकून घेतले. एक 2-4 मिनिटानंतर
ह्याच्यातलं पूर्ण असं आतमध्ये पाणी गेलं पाहिजे, पूर्ण असं पिळून काढायचे. हे बघा या पद्धतीने. आणि ह्या आकाराचे तुम्ही बनवा. जास्त मोठे पण नाही झालेत आणि जास्त छोटे पण नाही झालेत. तर गावी आल्यापासून कसं सकाळचा नाश्ता काय नाही काहीतरी असं बनवण्यात जातो. कधी भाजी बनवली. ह्या आधी मी तुमच्यासोबत फणसाच्या भाजीची पण रेसिपी शेअर केली होती. तर आज तुमच्यासोबत झटपट अशी मस्त अशी दहीवड्यांची. तर हे इथे एका डिशमध्ये काढून घेतले. आता मी सर्व करते. आणि मंगेश आणि दादा पण उठलेले आहेत, तर त्यांना हे डिश मी आता बनवून देते आणि त्यांच्याकडून मी रिव्ह्यू घेते. प्रत्येकाचा मी रिव्ह्यू घेते पॉसिबल झालं तर. तर हे दह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, साखर टाकायची. साखर चांगली अशी विरघळली ना दह्यामध्ये की त्यामध्ये आपण त्या दही वड्यांवरती टाकून घ्यायचं दही पूर्ण. आणि त्यानंतर ज्या मी घरीच बनवलेल्या आहे चटणी, पुदिना नव्हता, पुदिना असता तर अजून छान लागली असती. तर ह्यामध्ये मी ही आंबट आणि गोड जी चटणी आहे ना, गूळ आणि चिंचेची जी चटणी बनवली होती, घरीच बनवली होती, तर ती मी टाकून घेतली. त्यानंतर हे इथे तिखट चटणीमध्ये काय मिरची वापरली आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वापरली आहे. तुम्ही जे रेडीमेड भेटतात ना, तर त्या पण वापरला तरीही चालेल, पण जे घरी बनवलेलं असते ते घरचे टेस्ट थोडी वेगळी असते. त्यानंतर चाट मसाला टाकायचा, थोडी धना आणि जिऱ्याची पावडर पण टाकायची. आठवणीने टाका, ते मिस करू नका, त्याची टेस्ट थोडी चांगली येते. आणि त्यानंतर मग सगळ्यात लास्टला आपण थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर असते ना, तर ती पण टाकायची. तर कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडीशी अशी वरतून भुरभुरायची आणि ह्याची टेस्ट तुम्ही अप्रतिम लागते. नक्की करून बघा, खाऊन बघा. आणि सगळ्यांना खूप आवडले दहीवडी. तर आता ही डिश जी रेडी झालेली आहे, तर ती मी मंगेशना देते आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू विचारते की कसे झालेले आहेत. ते दादा पण उठलेले आहेत, दोघांना एकत्र देते आणि मग विचारते त्यांना. टेस्ट करून सांगा. उघडे पाणी आणतो. गरम होता ना म्हणून. कसं झालं हो? माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमी खातो, ते पण माझ्या बायकोच्या हात. आज वहिनी बनवतोय. बरे झाले होते दादा? हो छान आहे, मस्त झाले. बघू कसे झालेत दहीवडे. खूप चांगले, एक नंबर आहे. मस्त. दहीवडे खातो आम्ही. अरे बाबा, मस्त झाले बाबा, मस्त झाले. छान झाले दहीवडे. या दहीवडे खायला या. चांगले झाले, मस्त. कोण आले? हो, वडे खाऊन खळ्यात बसले मस्त. मंथन इथे पेप्सी. दादा इथे झुल्यावर बसलेत, फोनवर बोलतायत. मुंबईला जे लोक पोचलेत ना काल, त्यांचा फोन येला. वहिनी इथे कुळीत साफ करतायत. मुंबईला घेऊन जायचंय कुळदाचं पीठ. हे बघा, याची आता डाळ झालेली आहे, तर ह्याचं आता पीठ बनवायचं. आणि कुळदाची पिठी एक नंबर लागतं. पेप्सी पण मी पण या पेप्सी. दहीवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या आंब्याचे आमचे आंबे पडतायत. हे बघा, हा एक चांगला आहे, तो पण चांगला आहे. तो बघा, तो पायाखालचा चावला आहे. आणि हा पण. हे बघा इकडे चानेन खालेले आहेत ते. हा आपटलेला आहे. हा हे बघा, हे चानेन खाऊन टाकले. बघ किती मास्के बसलेत. तिकडे टाकू काय? फेकून देते आता. घेऊन जाते घरात हे आंबे. 4 आंबे भेटले
आणि 3 आंबे खराब झाले, पडले सगळे खाली, रेती लागून फुटले ते. संध्याकाळचे आता 5 वाजलेत आणि इथे चायनी बिस्किट, किती गरम जरी होत असेल तरी चायनी बिस्किट हे लागतंच. गावाला आल्यापासून थोडीशी दुधाची चहा पिते, नाहीतर मुंबईला कोरी चहा असते. आता त्यानंतर आता आम्ही जाणार आहे तिकडे आंबे, रायवळे आंबे गोळा करायला. तर सगळ्या जावा मिळून आम्ही आता निघालो तिथे आंबे गोळा करायला. संध्याकाळचे बघा ह्या झाडावरती आता खूप सारे आंबे, ह्या वर्षी खूप भरपूर असे आंबे धरलेले आहेत, रायवळे आंबे. बायका आंब्यांका जातो ती लावसट बायका होय. आंब्यांसाठी काय पण करतील. चला आंब्यांसाठी, हे बघा किती पडलेत बघा वहिनी. हे बघा सगळे आम्ही जाऊबाई मिळून निघालोत आंबे गोळा करायला. आंब्यांची नुसती राय झाली बघ, कशी हावरटासारखी माया सोना ठेवल्यासारखी शोधून शोधून घेत. हे बघा किती आंबे. खाऊन बघा, खाऊन बघा, नुसती हावरी हावरी. चांगला आहे, छान आहे. काय गोड आहे आंबे, कसा खाता आंबो गोडच आहे. व्हिडिओ काढत हिच्या तोंडाला पाणी कसं सुटलंय. ही सगळे आंबे खातात नाही, हिच्या तोंडात पाणी सुटलं. पोटात दुखेल, पोटात दुखेल. खरंच गोड चांगले. झाडाखाली भेटलो का खाय ती मस्त. सगळ्या जावा मिळून आम्ही एकत्र आता आंबे, करवंद असं काही नाही काहीतरी खाण्यासाठी आम्ही आता इकडे आलोय आणि खूप अशी मज्जा केली, एन्जॉय केला सगळ्या जावा मिळून आम्ही. आणि ह्या वर्षी रायवळे आंबे खूप होते, जेवढे कलमाचे नव्हते ना तर तेवढे रायवळे आंबे होते. बघा असे वरती भरपूर असे आंबे होते. आता सगळ्यांनी प्रत्येकाने घेतलेले, तर घरी जाऊन मी तुम्हाला दाखवते मी किती आंबे गोळा केले. खत्म हो गए, ऑफिस टाइम खत्म हो गए. होय, ती काय गेले कनेडी काय बाजार करून गेले वाटतं. ह्या पिशवीत एवढे, ह्या पिशवीत एवढे, हे बघा हे गोळा केलेले. आता हे एवढे रायवळे आंबे, हे एवढे, आणि हे घरात ह्या समोरचे आंबे हे एवढे एवढे सगळे. फिराक गेला तर रोज गावतले एवढे 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 आंबे. एवढे आंबे घेऊन आलो. आता वहिनी उद्या घेऊन जातील. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.